घाटात विषय कसा आहे, भली भली मोसम तडत्यात, पण या गाडीचा विषय जरा वेगळाच आहे हो. सगळ्यांना ओव्हरटेक मारत जाते, कोणालाच मागे ठेवत नाही. आता ही पण बघा 16 टायरच आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एक लय दिवसानं, म्हणजे एक 10-12 दिवसांनी, जणू 10-12 पण नाही सोडा, एक 15 दिवसांना आज ब्लॉग टाकायला लागले मोठा. तर या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर काल रात्री बसलेलो सांगोल्यात आणि रात्रभर प्रवास करून आलो आपण नांदेड मध्ये. बघू शकताय तुम्ही, इथं आपले बाबाबाईची गाडी आहे आणि पुढं गाड्या लागल्यात आपल्या त्यांच्या इकडच्या गॅरेजवरच्या ते. तर आता मस्तपैकी आपण गाडी स्वच्छ करणार आहे. म्हणजे विषय कसा आहे, त्यामुळे गाडी आता मस्तपैकी स्वच्छ करायचं आहे. जरा पाणी बिणी मारून, परवा गाडी सर्व्हिसिंग केल्या, आतनं जरा धुळातीनं बसलाय, तेवढं बारीक किरकोळ मध्ये सगळं स्वच्छ करायचं आहे. आणि आतलं तर काही आपण चादर बिदर आता झाडले सकाळी. आणि राहिली गोष्ट दुसरी की आता आवरून त्यानं आपल्याला निघायचं रांचीला. अजून भाई आपले घरी आहेत, अजून आवरून येणार आहेत. तर आवरून आले का नाही त्यांना विचारूया रांचीमध्ये नेमकं कुठला माल आहे, काय माल आहे. आणि जरा त्यांची तब्येत पण ठीक नव्हती, तब्येत पण कशी आहे विचारूया आपण त्यांना आल्यावर. तर अशा तऱ्हेने आपलं चालू आहे बघा, सर्व्हिसिंगच म्हणा तसं केविनचं. आपल्या शॅम्पू लावून इकडं तिकडं. जरा विषय कसं आहे, ही इंदोर केविन असल्यामुळे एक नाही आपलं यासारखं नाही, जरा 2-3 भाग पुसलं तर त्याला लई पुसायला लागते या गाडीला. लई म्हणजे तुम्हाला सांगतो, जवळजवळ पूर्ण गाडी धुवायची म्हटलं तर सर्व्हिसिंगवर फुल सर्व्हिसिंग करायला म्हटलं तर एक दिवसच जाईल मला वाटते. जास्त माणसं असल्यावर होते लवकर बघा की राव, पुसायला म्हटल्यावर कळायच पण होते. तर मित्रांनो, आपली गाडी बाहेर नाही, 1 नंबर मध्ये फुल मध्ये सगळं चकाचक केलेली आहे बघा. आणि आता झालाय दुसरा विषय राहिला, म्हणजे आता ही जरा मस्तपैकी पुसून ते स्वच्छ करून ठेवायचं आहे. खालचं पायात मस्तपैकी पाणी मारले, आता त्या ड्रायव्हर साईडला जरा पायात पाणी मारायचं आणि मग आपलं काम सगळं ओके मध्ये होते. मग आपण पण जरा तोंड ते धुवून एकदम फ्रेश मध्ये व्हायचं, अगरबत्ती लावायची, विषय संपला. आणि 10 ते 10:30 वाजता स्विंग रांचीला रवाना. रांचीला अजून कुठलं गाव माहित नाही, अजून आपले भाई आले नाहीत, भाईला आल्यावर विचारूया. मित्रांनो, आपण बघा मस्तपैकी आता गाडी त्यानं आपली स्वच्छ झाल्या, आपलं काम सगळं झालेलं आहे. गाडी आतनं बाहेरनं टकाटक केलेली आहे आपण. आणि आता आपण पण तोंड ते हातपाय तोंड फ्रेश झाले. इथं कसं आहे, आंघोळीला पाणी आता लय गार आहे, त्यामुळे आता पुढं ढाब्यावर गेलो का नाही, पंपावर कुठं ढाब्यावर कुठं थांबून हवद्यात आहे का नाही मस्तपैकी आंघोळ करायची. इथं जरा पाणी असते गरम म्हणजे गरम नसते, मिडियम मध्ये असते. आणि आता आपलं सगळं झालेलं आवरून गाडीचं पण सगळं काम झालेलं आहे. आता फक्त वाट बघायची आपल्या बाबाबाईची. फोन काय करायला नको, आवरून येतच असतील सोडा, कारण की आता लांब जायचं म्हटल्यावर 11च्या आत तर निघायला लागणारच आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, अशा तऱ्हेने बघा आमचे बाबाबाई आलेले आहेत सकाळी आवरून. तर तब्येत कशी म्हणता तुमची? तब्येत काय म्हणते तुमची? ताप आलता तुम्हाला? काय आणलंय पिशवीत? हार आहे काय? डब्बा आहे होय. चला, आवरून झाले 1 नंबर. आमचं सकाळ सगळं आवरून बिघडून कट्टा आहे. आता निघाल लगेच? हा, टायर नवीन होय? बरं लगेच आलो. फिरलं काय? मागे येत नाही का टायर? मागे फिरत नाही का? हा, काय व्हायला लागले नेमकं? लाईनिंग धरले, हँडब्रेक सोडता पण येत नाही. कसं झाला, बाबाबाई म्हणले तू जेव,
मी परत जेवतो. त्यांनी कसं सकाळी घरातनं जेवून आलते, मला जेव म्हणले, त्याने वाटलं पुढे जाऊन जेवतो म्हणले. काय म्हणलं दुपारची 12 वाजता जेवून घेऊया. आता 12 वाजल्यात दुपारी. तुम्ही जेवला का ना मला जरा कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आपण फुल्ल दिवस सकाळ जरा काहीतरी अडचण होती, काहीतरी काम होतं, त्यामुळे आपण निघलो जरा उशिरानं. आता वाजल्यात बघा बरोबर, तुम्हाला टाइम दाखवतो मोबाईलमध्ये. आता बरोबर 4:46 म्हणजे 4:45 वाजल्यात. आम्ही तिकडं बायपास, नांदेड बायपासवरून बरोबर 4 वाजता काहीतरी निघालतो. बरोबर 4लाच निघालतो सोडा. आणि आता 4:45 वाजल्यात. आपण आता नांदेडच्या पुढं बारंगे बसेस आहेत ना, बारंगे बरोबर समोर आहे. आता जस्ट निघाली बघा. गाडी आपल्याला किती तिसऱ्या दिवशी डिलिव्हरी पाहिजे. सकाळी तसं एक 10-11ला निघायला पाहिजे होतं, पण आम्ही निघाले 4 वाजता. आणि आता सध्या ऊन पण आहे थोडा भरपूर. आणि अशी माणसं आडवी येतात बघा रस्त्यावर. मामा पळत पण जात नाही, निवांत चालत जाते. आणि ड्रायव्हर संग काहीतरी चुकी झाली की ते ड्रायव्हरवर दोष देतात, आहे का नाही भाऊ? असं असते बघा. मला सांगतो बघा, हे बघा आपले गाडीचं सामान घेतले, तांदूळ, धण्या पावडर, हळद, काय काय शेंगदाणे तेल. गाडीत आपण जेवण करणार आहे आणि बाबाईच्या हाताचं जेवण पहिल्यांदा खाणार आहे. कसं बनवायचं बघूया 1 नंबरमध्ये. आणि आता पहिली रेसिपी आपल्या बाबाईच्या गाडीत काय बनवायचं आहे की विचार करूया. आणि पहिलं म्हणजे आपल्या गाडीचं काहीतरी नाव ठेवायचं आहे. काय नाव ठेवायचं जरा मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला जे चांगलं वाटते ते. फक्त जिगरू, बेंज, अनुभव आहे आपली 3 गाड्यांचे आहेत सध्या फिक्स नावं. जरा वेगवेगळ्याचं नाव सुचवा आणि सगळ्यांपेक्षा हटके झालं पाहिजे. मला काय सुचवलं मी पण सांगतो, तुम्हाला सुद्धा मला कमेंट करून लगेच सांगा. आणि लगेच म्हणजे संध्याकाळी व्हिडिओ टाकणार आहे थोडा, त्यामुळं उद्या सकाळ दुपारपर्यंत सांगितलं तरी चालते. आता सगळं पाणी घेऊन आता मस्तपैकी जारमध्ये पण पाणी भरले बघा. पाणी भरून 1 नंबरमध्ये गाडी पण स्वच्छ केली सकाळी, त्याचा काही विषय नाही. आता निघाले आणि आता आपल्याला प्रॉपर रांचीमध्ये काय मार्केट रांचीमध्ये आहे, झारखंडमध्ये. बरोबर प्रॉपर तिथं जायचं आपल्याला. आणि तिसऱ्या दिवशी डिलिव्हरी पाहिजे. बघूया आपण काय काय. तुम्हाला मी सांगत तर आता थोडा आपले लाईव्ह काय कुठं अपडेट असतात काय असतात, तरी पण काय असं झालं गेलं समजून घ्या, तेवढं चालायचं. महागावच्या पुढचा पाक, पुढचा घाट. गाड्या भल्या भल्या इथे चढतात. वडगेर भल्या भल्याच्या गाड्याच्या बत्त्या गोल त्या इथे, बत्त्या गोल. टायर कसं चढते हे हळू 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 हळूवार. आणि मागचा सगळा नजारा बघा घाटातला. येऊ गाड्या कसं पास व्हायल्यात साम साम साम. तर मित्रांनो, तुम्हाला म्हटलेलं तसं रस्त्यात आपल्या अडचण वाट बघत असत्या आणि त्यानं वाट बघितली बघा, अडवली बघा आपल्याला. काय लिफ्टिंगचं एअर पाईप फुटली. एअर फुटली म्हणजे लिकेज होती बारीक, तर तीच बदला लागले. आणि भाई का आपलं ऑलराऊंडर आहे, त्यामुळं फुटेल तिथं बटन सारखं काम आहे की नाही. आता काचवर मस्तपैकी जरा आपलं कागद दिसते, कागदाचा हात माराले. पाणी मारून जरा पाणीच पडायचं आणि कागद मारायचं, काच स्वच्छ होत्या. आणि ही मिश्या बघा, मिश्या लाइटिंगची मिश्या.
तर कसं आतनं बाहेरनं फडकाच आहे असं वाटतच नाही. एक नंबर. आता साईड ग्लास तेवढं चकाचक करायचे जे ओके मध्ये होते. घाटाचा विषय कसा आहे, भली भली मोसम तडत्यात, पण ह्या गाडीचा विषय जरा वेगळाच आहे हो. सगळ्यांना ओव्हरटेक मारत जाते, कोणालाच मागे ठेवत नाही. आता ही पण बघा 16 टायरच आहे.